बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईस, आता आम्ही निघालो आहे गावाकडे आणि आता 7:30 वाजलेत. आमची 8 वाजता बस आहे. तर आम्ही पॅकिंग वगैरे सगळं झाले आमचं आणि आम्ही पण रेडी झालो आहे. तर आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळाने 8 वाजता. आमचं जेवण वगैरे पण झालं. आम्ही जेवण करून घेतलं आणि आमचा प्रवास खूप लांब आहे. म्हणजे पुणे ते उदगीर जाण्यासाठी 12 तासाचा प्रवास आहे आमचा आणि लातूरवरून उदगीर जाण्यासाठी 1-1.5 तास लागतात. तर आम्ही निघतो आता लवकर. आता आम्ही बसलो आहे बसमध्ये आणि सीट वगैरे आमची खूप मोठी आहे. दाखवते तुम्हाला. तर काय, ही खिडकी खोलणार आहे आम्ही आणि निघत नाही. खूप जुगाड करते आम्ही आणि पण निघत पण नाही. बघा बस तर छान आहे पण विंडो निघत नाही. माझा हात दुखून गेला. ट्राय करू. खूप ट्राय केलं गाईस पण निघतच नाही. आता पप्पा काढतीलच. हा, तू बाजूला हो, त्यांनी काढतीलच. लय पॅक आहे ते. यस यस. पण यू कॅन डू इट पप्पा. नाही होऊ शकत. काय झालं? त्यांना सांगा ना त्या भैयाला. Oh my God! निघाली 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 निघाली. गाईज गुड. तर गाईज, आता आम्ही खात आहे वडापाव. टेस्ट आहे. गाडी किती हायला लागली. चिकू कसं वाटलं? छान वाटलं. छान आहे. मम्मी तुला? छान. पप्पा तुम्हाला? व्हेरी गुड. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता आम्ही उठलो आहे आणि किती मस्त हिरवं हिरवंगार एकदम शांत. हा आहे गावाकडचा व्ह्यू.
चिकू कधी आला तू इथं? हो का? इथं बसण्यासाठी पण नाही पाहिलं बघा. काय किती खायचं का? आता पण आम्ही इथं चालू. हे बघा मित्रांनो, उदगीर या ठिकाणी महात्मा गांधी उद्यान तयार होत आहे. तर हे तुम्हाला मी सर्व कसं तयार करत आहेत हे तुम्हाला मी दाखवत आहे. हे बघा, खूप सुंदररित्या बांधकाम घडवणूक झालेली आहे या ठिकाणी. सध्या आता वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे महात्मा गांधी उद्यान. बघा, ह्या ठिकाणी वरच्या बाजूला स्टॅच्यू बसणार आहे महात्मा गांधीचा. आणि हे बघा, आमचे हे दोन सृष्टी आणि शारोन हे दोन मुलं आत्ताच आम्ही पुण्याच्या बसमधून उतरलो उदगीरमध्ये. आणि मग ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही महात्मा गांधी उद्यानमध्ये आलो. तर आता यापुढील प्रवास पुन्हा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा, आमची चाय आलेली आहे. आता आम्ही चाय पिणार आहे. टेस्ट छान आहे. चिकूला खायचे का डोसा? नाही, ठीक आहे. या ठिकाणी उदगीरचं भाजी मार्केट आहे. मग मी भाजी घेते कारण गावामध्ये भाजी नाही मिळत, त्यामुळं दाखवू. तर पप्पा इथं लसूण घेतात इकडं. हां, पुणे से आए हैं और 2 दिन रहने वाले हैं. घ्यायचं का? 50 ला अर्धा माय लागेल लागेल. दे दे दे. किती छान पडत नाही ते. ये कैसा दे रहे? अद्रक 30 रुपये पाव. अदरक 30 रुपये पाव. 10 का दे दो. बस देत पप्पा इथं. ब्रेड घ्यायचं का बेटा? हां, घ्या ना. आपल्या पुण्यामध्ये असं नसते एकदम फ्रेश आहे ना. हे घ्यायचं ना मग. हे पाव वगैरे हे सगळ्या. हे बघा, हे आमचा पाव आहे. आता सरळ जायचं गावाकडे. चला. आता आम्हाला रिक्षा भेटली आणि चाललोय घरी रिक्षा. पण आहे जाऊ दे. समोर दिसते आमच्या गावचं सरकारी हॉस्पिटल आहे छोटंसं. हॉस्पिटल आहे, 24 तास सेवा आहे या ठिकाणी हॉस्पिटलची. पैसे वगैरे काय नाही लागत. 2 रुपयामध्ये दवाखाना पूर्ण. हे बघा, आमच्या गावामधला हा कच्चा रोड आहे. कसा दिसतो बघा. आणि आमच्या जन्माच्या अगोदरपासून असाच रोड आहे. पण ह्या रोडची काही प्रगती होत नाही.
आणि गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्त तर जास्त शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा कसा वाटला. तर चला मग आता मी फ्रेश होते, म्हणजे आंघोळ वगैरे करून घेते. आम्ही आता चालू आहे. हे बघ चिक काय करते इथं बघा. चला आता मी तुम्हाला ना काय झालं चल ग